नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, FY BCom सेमिस्टर सेकंड 2 क्रेडिटसाठी असणारा विषय इंग्लिश आणि या विषयाचा क्वेश्चन पेपर फॉर्मॅट विद्यार्थी मित्रांनो तुमच्या समोर दिसत आहे। हा पेपर 50 मार्कासाठी आहे। यामध्ये मित्रांनो इंटरनल असेसमेंट हे 15 मार्कासाठी असेल आणि फायनल पेपर म्हणजे सेमिस्टर एंड एग्जाम ही 35 मार्कासाठी असेल। म्हणजे शेवटचा युनिव्हर्सिटी एग्जाम जी होणार आहे ती 35 मार्कासाठी असेल। मग युनिव्हर्सिटी एग्जामचा क्वेश्चन पेपर फॉर्मॅट कसा असेल ते मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। बघा, या पेपरमध्ये तुम्हाला टाइम 2 तासाचा असेल। 2 क्रेडिटसाठी मित्रांनो हा विषय आहे आणि मार्क आहे 35। म्हणजे फायनल परीक्षा ही 35 मार्काची असणार आहे। इंटरनल एग्जाम जी तुमची कॉलेज लेवलवर घेतली जाईल ही इंटरनल असेसमेंट 15 मार्काचा असेल, ज्यामध्ये मग तुम्हाला होम असाइनमेंट असेल, ओरल एग्जाम असेल, स्टुडंट सेमिनार असेल किंवा प्रेझेंटेशन असेल, यातल्या कुठल्या पण ऍक्टिव्हिटीज तुमच्या घेतल्या जाऊ शकतात। मग आता फायनल पेपर जो 35 मार्काचा आहे मित्रांनो, त्यामध्ये एकूण 3 प्रश्न आहेत। आपण बघू शकतो। क्वेश्चन नंबर फर्स्ट, आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स ऑन युनिट 1। युनिट नंबर 1 वरती आपल्याला पहिला प्रश्न विचारला जाईल, एनी 2 आउट ऑफ 4, 4 पैकी कोणतेही 2 प्रश्न सोडवायचे आहेत। मित्रांनो 10 मार्कासाठी हा पहिला प्रश्न असेल। त्यानंतर क्वेश्चन नंबर सेकंड आहे, आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स ऑन युनिट 2। युनिट नंबर 2 वर मित्रांनो आपल्याला हे प्रश्न विचारले जातील, एनी 2 आउट ऑफ 4, 4 पैकी कोणतेही 2 प्रश्न सोडवायचे आहेत। आणि प्रश्न नंबर 2 म्हणजे प्रश्न दुसरा सुद्धा 10 मार्कासाठी विचारला जाईल। त्यानंतर आहे क्वेश्चन नंबर 3, आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स ऑन युनिट 3। मित्रांनो तिसऱ्या युनिट वरती हा तिसरा प्रश्न असेल, एनी 3 आउट ऑफ 5, 5 पैकी कोणतेही 3 प्रश्न सोडवायचे आहेत। आणि मित्रांनो हा शेवटचा तिसरा प्रश्न 15 मार्कासाठी विचारला जाईल। म्हणजे एकूण 3 प्रश्न असतील। पहिला प्रश्न 10 मार्कासाठी, दुसरा प्रश्न 10 मार्कासाठी आणि तिसरा प्रश्न असेल 15 मार्कासाठी। विद्यार्थी मित्रांनो या पद्धतीने इंग्लिश या विषयाचा क्वेश्चन पेपर फॉर्मॅट असेल। चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करा, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करून कळवा आणि आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।